नमस्कार मित्रांनो, मी उर्मिला चव्हाण आरसी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही चाललेलो आहोत अयोध्या। तर मित्रांनो नमस्कार। बऱ्याच दिवसांनी मी कॅमेरा समोर आलेलो आहे आणि बऱ्याच दिवसांची आपली इच्छा होती की अयोध्येला जायचं, तर तो योग आज जुळून आलेला आहे। तर आता एक रात्री 12:30 वाजता आपली दादरवरून ट्रेन आहे। तर पहिल्यांदा आपण चाललो आपल्या मित्राकडे विरारला, तिथून थोडंसं शॉपिंग वगैरे करून मग मित्र आणि त्याची फॅमिली आणि सगळे आपण एकत्र जाणार आहोत। रात्री 12:30ची ट्रेन आहे महानगरी। तर सोबत आपल्या नेहमीप्रमाणे उर्मिला आहे। 12:10ची ट्रेन आहे, 12:10ची CST वरून आहे, तर ती 12:30ला येईल दादरला। नेहमीप्रमाणे आपल्या सोबत आहे उर्मिला आणि पाठीमागे तुम्ही बघताय आपली आई आहे। तर आई महानगरी ही जी गाडी आहे तिचं म्हणजे स्टार्टिंग पॉइंट पासून तिची सर्व्हिस कशी आहे, कशी गाडी आहे, तिचा आतला सगळा सफर जो आहे प्रवास आहे तो सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ सोबत राहा आणि स्किप करू नका। तुम्हाला कुठे जर जायचं असेल मागे पुढे अयोध्येला तर तुमच्यासाठी हा ब्लॉग फारच उपयोगी पडेल, त्यामुळे हा ब्लॉग कुठे स्किप करू नका, सोबत राहा। तर आता आपण चाललेलो आहोत अयोध्येला, त्यासाठी आपण शॉपिंग करायला डीमार्टला। बघूया काय काय घेऊया। तर अशी आपली शॉपिंग झालेली आहे, काय काय तुम्ही नंतर बघा। आपण हे पिण्याचं पाणी घेतलेलं आहे बिस्लेरी। ट्रेनमध्ये एक टाइमपास म्हणून भेळ पुरवण्यासाठी कुरमुरे घेतलेले आहेत, बरेचसे खायचे पदार्थ घेतलेत आपण। आणि हे काय आहे? हे स्पेशल आपण चहा पिण्यासाठी घेतलेले आहे, उर्मिलेची चॉईस। आणि हे एक प्रिकॉशन म्हणून हे तुम्ही सुद्धा कॅरी करायची सॅनिटायझर। काय घेतलंय आपण? घेतलं बरंच काय काय घेतलंय, जास्त पाणी घेतलं आपण कॅरी केलं, कारण तिथल्या पाण्याची चव कशी असेल आपल्या आयडिया नाही, त्याच्यामुळे आम्ही डीमार्टला थोडं स्वस्त मिळालं म्हणून पाणी जास्त घेतलेलं आहे। बिस्लेरी घेतलेलं, बिस्लेरी एक बॉटल 13 रुपये पडलेली बिस्लेरी ते डीमार्टमध्ये। तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलेलो आहोत दादर स्टेशनला आणि जे आपण सगळे आता एकत्र जाणार आहोत ते सगळे मंडळी इकडे जमलेले आहेत दादर स्टेशनला। इकडून आपली ट्रेन आहे 12:30 वाजता, तर भेटूया ट्रेनमध्ये। तर आता आपण आहोत दादर स्टेशनला आणि इकडून आपली गाडी आहे 22177 महानगरी एक्सप्रेस। या गाडीने आपण मला वाटतं 12-12:30चा टायमिंग आहे, थोड्याच वेळात आता गाडी येईल। गाडी कशी असणार आहे, त्याच्यानंतर त्या गाडीमध्ये काही सोयीसुविधा आहेत, आतून गाडी कशी आहे त्याची सगळी माहिती तुम्हाला मी थोड्याच वेळात देईन। तर सोबत राहा, खूप मजा येते। आपले फॅमिली मेंबर्स हे मला दिसतात पाठीमागे बसले, थोडा आराम करत आहेत। थोडासा प्रवास आम्हाला वाट बघायला लागते गाडीची। आम्ही विरारवरून काहीतरी 10 वाजता निघालो होतो आणि 11:30 पावणे बाराला आम्ही ते येऊन पोहोचलेलो आहोत। सोबत उर्मिला आहे, तर सोबत राहा। एक 20 मिनटामध्ये आपली गाडी येईल। या गाडीमध्ये तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ दाखवतो, त्यामुळे सोबत व्हिडिओत राहा। आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहिली की आपल्यासोबत जे आहेत ते आपल्याला पूर्ण वाराणसी अयोध्या फिरवणार आहेत। ते माझ्या मित्राचंच एक मित्र आहे कांदिवली कॉलेजमधला, तर त्यांच्याशी मी तुम्हाला ओळख करून देतो आहे। त्यांचं नाव आहे हाय गाइस, माय नेम इज सुनील चौबे, वेलकम टू यूट्यूब ब्लॉग्स। और अभी हम लोग कहाँ अभी हम लोग दादर हैं। दादर से ट्रेन पकड़ेंगे, महानगरी एक्सप्रेस है 22177 और यहाँ से निकलेंगे सीधे बनारस से अपने घर पे जाएंगे, आराम करेंगे। और उसके बाद का जो भी नेक्स्ट हम जहाँ पे भी विजिट करेंगे, काशी विश्वनाथ, मनगंगा घाट, जो भी घाट या जहाँ भी विजिट करेंगे उस पर अपलोड करेंगे यूट्यूब पे। अच्छा, और कितना टाइम लगता है यहाँ से? 27 आवर्स लगेगा। 27 तास लागतील असं ते म्हणतात इथून। म्हणजे आता आपली 12:30ची ट्रेन आहे, तर आपण 27 तारीख को हम लोग मॉर्निंग में पहुँच जाएंगे, मॉर्निंग में 3 बजे। अच्छा, और तक पहुँच जाएंगे। अच्छा, और ये गाड़ी कैसा रहता है, मतलब अंदर से? स्पेशल गाड़ी है, मतलब यूपी के लिए ज़्यादा वाराणसी और महानगरी से बेस्ट माना जाता है।
सबसे सुपर फास्ट और सबसे क्वालिटी हर एक चीज़ इसमें प्रीमियम रहता है। इसमें टिकट मिलना मतलब बहुत बड़ी बात रहता है। एक बार आपको MP MLA सबका टिकट मिल जाएगा, लेकिन इसमें टिकट मिलना मतलब बहुत बड़ी बात होता है। अच्छा, तर हे आहेत सचिन चोबे आणि जवळजवळ हे 2-3 दिवस आपल्यासोबत असणार आहेत। आपल्याला पूर्ण वाराणसी अयोध्या याची सगळी माहिती आपल्याला देणार आहे, त्याच्यामुळे खूप मजा येणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। कुठे चाललायस? हां, तर आपण जात आहोत वाराणसीला। वाराणसीवरून आपला प्लॅन असा आहे की आपण काशीला जाणार आहोत पहिल्या दिवशी आणि त्यानंतर काशीचा टूर झाल्यानंतर आपण जाणार आहोत अयोध्येला। असं छोटंसं प्लॅन आहे 2 दिवसाचं। अरे बोल ना, घरी कशी बोलते मोठा कसं वाटतं तुला जाताना? कुठे चालले तुम्ही? राम बोल ना, तुला तुझी मनाची इच्छा सांग काय आहे? या आहेत अरे माझ्या तू सांग. आम्हा इंट्रोड्यूस करू दे। अरे इंट्रोड्यूस तर तिला करू दे। बोलू दे ना पहिले। हे बघ, अगं तुझी खूप इच्छा होती म्हणून मी माझी इच्छा पूर्ण होत आहे असं काहीतरी बोल। और कौन कर रहा है? मेरा नाम बता देना सचिन, मैं नाम ले लेना है। सांग, बोल बोला, तुम्ही बोला। या आहेत माझ्या सासूबाई म्हणजे उर्मिलाची आई। नमस्कार। आई कुठे चालले तुम्ही? आम्ही ना फिरायला चाललो। कुठे? बिहार नहीं, अरे बिहार है। परत तो यूपी बस सुने रहेंगे, मतलब दिखे रहेंगे, लेकिन हाँ, अभी बिहार लाइव बिहार थांब ना मागे। हॅलो। मोठ्याने? आम्ही चाललो राम मंदिरात रामाचं दर्शन घ्यायला। बस श्रीरामाचा आम्हाला फार इच्छा होती, आता पूर्ण होईल। बस ओ आणि ही आहे माझी आई, तुम्ही हिला ओळखतातच। ही माझी आई आहे, तुम्ही हिला बघितलं असेल आधीच्या ब्लॉगमध्ये। आई कुठे चालले? कुठे चालले सांग? मला किती माहिती कुठे चालले तुम्ही? असं बोला, अयोध्येला चालले. अयोध्येला? अयोध्येला काय आहे? रामाचं मंदिर, रामाचं मंदिर आहे। आणि अजून कुठे कुठे अजून कुठे कुठे जाणार आहोत आपण? काशीला। काशीला। हां, कसं वाटतंय? मस्त वाटतं, चांगलं वाटतं। तर यांचं इंट्रोडक्शन करत होतो। हे माझ्या आहेत मित्राची आई आहे आणि मित्राचे वडील आहेत। कुठे चाललो काकी आपण? वाराणसीला। आणि कुठे कुठे फिरणार आहोत? काशी अयोध्या। कसं वाटतंय? बरं वाटतंय? ठीक आहे, तर आपण या सगळ्यांसोबत आता चाललेलो आहोत वाराणसी। तर हे होते आपले सगळे फॅमिली मेंबर्स ज्यांच्यासोबत आपण चाललेलो आहोत अयोध्येला। आणि या सगळ्यांसोबतच आपली 2 ते दिवस फॅमिली ट्रिप आहे। तर ती फॅमिली ट्रिप आपण पूर्ण पहिल्यांदा आपण जाणार आहोत वाराणसीला। तिकडे तुम्हाला ते मी ओळख करून दिली, सचिन चोबे त्यांच्या मामाच्या घरी आपण राहणार आहोत। आणि मग तिथून पुढून आपण अयोध्या आणि जिकडे जिकडे जेवढे मला सगळं पॉसिबल होईल सगळे आपण स्पॉट करण्याचा प्रयत्न करूया। त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, सोबत राहा। तर मित्रांनो, हा आहे आपला मित्र दीपेश तरे जो विरारला राहतो। त्याच्या घरी आपण गेलो होतो आणि तो तुम्हाला तुमच्याशी थोडंसं संवाद साधू इच्छितो। काय म्हणतो? आज आपण कुठे जातो हे सगळ्यांना कळलेलं आहे, ठीक आहे। तर रोहनची फॅमिली, माझी फॅमिली, आम्ही सगळे जाणार आहोत काशीला, ठीक आहे, त्यानंतर वाराणसीला। पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो तुम्हाला उद्या कळणार आहे, आमची ट्रेनमधली रेसिपी। ती रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर राहा। आणि हा एक सस्पेन्स आहे, तुम्हाला खरंच सस्पेन्स काय आहे जर कळेल त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल। तर सोबत राहा। बाय। आपण ज्या गाडीची वाट बघत होती, गाडी आत्ता आलेली आहे, महानगरी एक्सप्रेस। गाडीत एंट्री तर केली आपण, चांगली वाटते, ठीक आहे।